नमस्कार माझ्या प्रिय विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्ही घरी आहात, नक्की सुरक्षित असालच। कोविड-19 ने आपल्या मानवी जीवनाची संपूर्ण जीवनशैलीच बदलून टाकली, परंतु अध्ययन आणि अध्यापन या पद्धतीमध्ये कुठलाच बदल झालेला नाही। शाळा बंद परंतु शिक्षण सुरू, यामुळे विविध व्हिडिओच्या माध्यमातून आपण शिक्षण घेतच आहोत आणि प्रत्येक कुटुंबामध्ये आपल्याला एक गमतीशीर गोष्ट ऐकायला मिळते। 2019 पर्यंत पालक घरी म्हणायचे की अरे तो मोबाईल बाजूला ठेव आणि पुस्तक हातात घेऊन अभ्यास कर, पण आज आपण पाहतोय पालक म्हणतायत अरे मोबाईल हातात घे आणि अभ्यास कर। आहे की नाही विद्यार्थी मित्रांनो, ही गमतीशीर गोष्ट प्रत्येक घरामध्ये आपण ऐकतो की नाही? आणि आज अशाच या माध्यमामधून आपण मराठीची 15वी कविता पाहणार आहोत, खोद आणखी थोडेसे। या कवितेचे कवयित्री आहेत आसावरी काकडे। आज कविता पाहत असताना आपण कवयित्रींचा थोडक्यात परिचय बघूया। आसावरी काकडे यांचा जन्म 1950ला झालेला आहे। यांचं शिक्षण BCom, MA मराठी आणि तत्वज्ञान या विषयामध्ये झालेले आहे। त्यांनी ललित लेख, कविता संग्रह, बालकविता संग्रह, अनुवादित कविता संग्रह असे मराठी साहित्य त्यांच्या या ठिकाणी प्रकाशित झालेले आहे। 1990 मध्ये त्यांना विशाखा पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे। 1992 मध्ये राज्य शासनाच्या पुरस्काराने त्या सन्मानित झालेल्या आहेत। खोद आणखी थोडेसे ही कविता त्यांच्या लाहो या काव्यसंग्रहातून घेतलेली आहे आणि या काव्यसंग्रहाला गदिमा पुरस्कार या ठिकाणी प्राप्त झालेला आहे। या कवितेचं जर वैशिष्ट्य आपण पाहिलं तर खोद आणखी थोडेसे ही कविता अष्टाक्षरी छंद प्रकारामध्ये मोडणारी आहे। अष्टाक्षरी ओवी हा प्रकार या ठिकाणी आहे, कारण कवितेच्या प्रत्येक चरणामध्ये 8 अक्षर आहे आणि 4 कडवे आहेत। दुसऱ्या आणि चौथ्या कडव्यामध्ये यमक साधलेला आहे। नादाकुलीन शब्दरचना असल्यामुळे ही कविता या कवितेला गेयता प्राप्त झालेली आहे आणि सौंदर्य देखील प्राप्त झालेले आहे। प्रत्येक कडव्यामध्ये 4 चरण आहेत आणि प्रत्येक चरणामध्ये या ठिकाणी 8 अक्षर आहे। अष्टाक्षरी ओवी प्रकारामध्ये मोडणारी ही कविता आहे। कवितेचा भावार्थ पाहण्यापूर्वी आपण कवितेचं एकदा वाचन करूया। खोद आणखी थोडेसे, खाली असतेच पाणी। खोद आणखी थोडेसे, खाली असतेच पाणी। धीर सोडू नको, सारी खोटी नसतात नाणी। घट्ट मिटू नये ओठ, गाणे असते ग मणी। आर्त जन्माचे असते, रित्या गळणाऱ्या पाणी। मूठ मिटून कशाला, म्हणायचे भरलेली। उघडून ओंजळी, घ्यावी मनातली तळी। जरा लागेलच तिथे, खोद आणखी जरासे। उमेदीने जगण्याला बळ लागेल थोडेसे। उमेदीने जगण्याला बळ लागेल थोडेसे। अतिशय साध्या सोप्या भाषेमध्ये सौंदर्य प्राप्त झालेली आणि खूप मोठा आशय व्यक्त करणारी अशी ही कविता आहे। विद्यार्थी मित्रांनो, आज तुम्ही ज्या पद्धतीने जीवन जगताय, म्हणजे जी निराशाची एक छटा तुमच्या मनावर निर्माण झालेली आहे, हाच विषय कवयित्रीने या कवितेमध्ये घेतलेला आहे। कवितेचं नाव खोद आणखी थोडेसे। हा थोडेसे जो शब्द आहे याचा अर्थ जरी वरवर पाहता आपल्याला लहान वाटत असला तरी छोटेसे या शब्दाचा आशय मात्र कवितेमध्ये मोठा आहे। अशी ही आशावादी कविता आहे। आशावादाचे एक उत्तम उदाहरण म्हणजे खोद आणखी थोडेसे। ही कविता म्हणजे एक स्वगत आहे आणि स्वगत म्हणजे कवीने स्वतःसाठी सांगितलेली ही कविता। सकारात्मक जीवन कसे जगावे आणि प्रयत्नवादी कसे असावे याचा मोलाचा संदेश कवयित्रीने या कवितेमधून दिलेला आहे। विद्यार्थी मित्रांनो, मोठी माणसे, शिक्षक, पालक, नातेवाईक आपल्याला नेहमीच सांगत असतात की अरे असं कर, हे असे करू नको, हे असे केले पाहिजे, हे ते वारंवार आपल्याला सांगतात।
परंतु त्यांचे शब्द आपल्याला आकलन होत नाही, त्यांचे शब्द आपल्याला कळत नाही. पण हेच शब्द किंवा हेच उदाहरण, हेच वाक्य जर विविध उदाहरणांच्या माध्यमातून, प्रतिमांच्या माध्यमातून किंवा काही उपमांद्वारे सांगितले तर निश्चितच ते आपल्या अंतर्मनाला जाऊन भिडतात, आपल्याला भावतात आणि आपण त्या पद्धतीने वागण्याचा प्रयत्न करत असतो. जीवनात यश संपादन करायचे असेल तर खूप कष्ट करावे लागतात, खूप प्रयत्न करावे लागतात, खूप आपल्याला या ठिकाणी प्रयत्न करावे लागतात. असे जर आपल्याला म्हटले खूप कष्ट करावे लागतात तर ते आपल्याला थोडेसे कठीण वाटतात. परंतु जीवनामध्ये यश संपादन करायचे असेल तर आणखी थोडेसे प्रयत्न कर, असे जर आपल्याला कुणी सांगितले तर निश्चितच आपले विचार हे सकारात्मक बनतात. आणि हाच विचार कवयित्रींनी या कवितेमध्ये सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. सकारात्मक जीवन जिद्द, चिकाटी, साहस, आत्मविश्वास या जोरावर अरुणिमाने एव्हरेस्ट शिखर सर केल्याची गोष्ट आपण याच इयत्ता 10वीच्या प्रकरणामध्ये अभ्यासली. ही अरुणिमा एक अपंग मुलगी आणि अपंग असतानाही ती एव्हरेस्ट शिखर सर करू शकते. विद्यार्थी मित्रांनो, आपण तर सक्षम आहात, शारीरिकदृष्ट्या मानसिकदृष्ट्या सक्षम आहात. मग आपल्यासाठी अशक्य असं काय आहे? आणि म्हणूनच आपल्याला जर जीवनामध्ये यशस्वी व्हायचं असेल तर सकारात्मक विचार, जिद्द, चिकाटी ही अरुणिमासारखी आपल्याला ठेवावीच लागणार आहे. आपल्यालाही आयुष्याच्या प्रवासामध्ये आपले ध्येय पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावेच लागणार आहे. प्रयत्न, सकारात्मकता आणि जिद्द यांच्या बळावर आपण पुढे जात असताना कधीतरी अशी वेळ येते की आपण हार मानून मागे फिरतो. पण हाच क्षण आपल्या जीवनामध्ये खऱ्या अर्थाने कसोटीचा क्षण असतो. आपलं यश हाकेच्या अंतरावर असते, थोडंसं दूर असते आणि तेव्हा आपण खचून न जाता जर आपण प्रयत्न केले, आपला आत्मविश्वास जर आपण या ठिकाणी ठेवला तर निश्चितच जीवनामध्ये आपल्याला यश प्राप्त होते. म्हणूनच आपण जीवनामध्ये निराशा न पत्करता, हार न मानता आपण प्रयत्न केले पाहिजे आणि असा आपण आशावादी असले पाहिजे. असाच आशावाद कवयित्रींनी आपल्याला या कवितेमधून सांगितलेला आहे. कवितेच्या प्रत्येक कडव्याचा जो आहे तो भावार्थ या ठिकाणी आपण पाहू. खोद आणखी थोडेसे, खाली असतेच पाणी, धीर सोडू नको, सारी खोटी नसतात नाही. प्रयत्नपूर्वक कष्ट करताना आपल्याला हाती जेव्हा काहीच लागत नाही तेव्हा आपण थांबतो आणि तो क्षण खरोखर आपल्यासाठी कसोटीचा असतो. अशा वेळेस आपण काय केले पाहिजे हे सांगताना कवयित्री म्हणतात, खोद आणखी थोडेसे, सकारात्मक जीवन कसे जगावे, खोद आणखी थोडेसे, खाली असतेच पाणी. विद्यार्थी मित्रांनो, आपण शेतकऱ्यांच्या जीवनातला एक घटना बघूया. शेतकऱ्याला आपली बागायती शेती करण्यासाठी तो आपल्या शेतामध्ये विहीर खोदतो. खोदणे म्हणजे माती बाहेर काढणे. 100 फूट विहीर खोदली, 200 फूट विहीर खोदली, पण त्याला पाणी लागत नाही आणि पाणी न लागल्यामुळे तो आणखी ती खोदतो. खोदत असताना त्याला काळा पाषाण लागतो, पण पाषाण लागल्यानंतरही शेतकऱ्याला आशा असते की त्या पाषाणाच्या काळ्या दगडाच्याही खाली पाणी असेल, म्हणून तो आणखी खोदतो तर त्याला पाणी लागते. म्हणजे तो जीवनामध्ये आशावादी असतो. असाच आशावाद आपणही आपल्या जीवनामध्ये ठेवायला पाहिजे. खोद आणखी थोडेसे, खाली असतेच पाणी. आता पाणी या ठिकाणी कवयित्रीने दिलेली ही उपमा आहे. धीर सोडू नको, सारी खोटी नसतात नाही. जीवन जगत असताना कधी कधी असे प्रसंग येतात की खूप कष्ट केल्यानंतरही आपल्याला यश प्राप्त होत नाही. अशा वेळेस आपण धीर सोडता कामा नये. धीर सोडू नको, सारी खोटी नसतात नाही. मग आपल्याला वाटते की आपल्या भोवतीचं जग पूर्ण फसवं आहे, स्वार्थी आहे, कुणीच चांगलं नाही, असा एक नकारात्मक भाव आपल्यामध्ये निर्माण होतो. पण आपल्या पाहण्याचा दृष्टिकोन जसा असेल विद्यार्थी मित्रांनो, तसं जग आपल्याला दिसते. तुम्ही जर सकारात्मक भावनेने पाहिलं तर तुम्हाला हे जग चांगलं दिसेल. म्हणून सगळीच खोटी नसतात नाही, सगळीच माणसं काही स्वार्थी नसतात, मतलबी नसतात.
म्हणून हा नकारात्मक भाव आपण काढून टाकला पाहिजे आणि आशावादी जीवन आपण या ठिकाणी जगलं पाहिजे. कवयित्री पुढे म्हणतात, घट्ट मिटून आहे ओठ गाणे असते ग मनी, आर्त जन्माचे असते रित्या गळणाऱ्या पाणी. घट्ट मिटून आहे ओठ म्हणजे तुझ्या मनामध्ये जे दुःख आहे, ज्या वेदना आहे त्या तू दाबून ठेवू नकोस. तुझ्या मनातलं दुःख तू गिळून घेऊ नकोस, कारण गाणी असते ग मनी. त्या दुःखामधूनही चांगलं गाणं या ठिकाणी तुझ्या मनातून निर्माण होणार असते. तू निराशवादी होऊ नको, कारण सुखानंतर दुःख आणि दुःखानंतर सुख हे जीवनामध्ये येतेच. आणि म्हणूनच कवीने म्हटलेलं आहे, एक धागा सुखाचा 100 धागे दुःखाचे, जरतारी हे वस्त्र मानवा तुझी या आयुष्याची. अरे सुखानंतर दुःख हे येणारच आहे, म्हणून तू निराश होऊ नको. त्या दुःखामध्येही तू सुख पाहण्याचा प्रयत्न कर, कारण प्रत्येकाच्या मनामध्ये असं एक सुंदर गाणं दडलेलं असते. प्रत्येकाच्या मनामध्ये असं एक सुंदर स्वप्न असते आणि त्याला साकार करण्याची संधी आणि वाव ही फक्त आपल्याला मिळवून द्यायची असते. कवयित्री पुढे म्हणतात, आर्थ जन्माचं असते रित्या गळणाऱ्या पाणी. आर्थ जन्माचं असते रित्या गळणाऱ्या पाणी. आर्थ म्हणजे वेदना किंवा दुःख. वेदना किंवा दुःख हे त्या गळणाऱ्या पानालाही असते. आपल्याला माहितीच आहे की शिशिर ऋतूमध्ये झाडाची पानझड होते आणि वसंत ऋतूमध्ये झाडाला नवीन पालवी फुटते. मग जेव्हा झाडाची पानझड होते तेव्हा या ठिकाणी त्या पानांमध्ये वेदना निर्माण होतात, त्यांना दुःख होते. परंतु तरी सुद्धा ते पान आशावादी असते. का तर त्यांना माहिती असते आज पानझड झाली, आपण जरी मातीत मिसळल्या गेलो तरी उद्या झाडाला नवीन पालवी फुटणार आहे, उद्या झाडाला नवीन पान येणार आहे. या आशावादावर जर पानं जगू शकतात तर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला सुद्धा आशावादी राहायला काय हरकत आहे. आणि म्हणूनच आपण या ठिकाणी आशावादी राहायला पाहिजे. मूठ मिटून कशाला म्हणायचे भरलेली, उघडून ओंजळी घ्यावी मनातली तळी. समाजामध्ये असे लोक असतात की त्यांना आपली सुख, आपली संपत्ती, आपलं वैभव हे बडेजाव मिळवण्याची त्यांना हौस असते की माझ्याकडे एवढी संपत्ती आहे, एवढा पैसा आहे, हे सगळं सांगण्याचा, बडेजाव निर्माण करण्याचा ते या ठिकाणी प्रयत्न करत असतात. पण ते चुकतात की आपल्या क्षमता काय आहे, क्षमता ओळखणे ते या ठिकाणी समजून घेत नाही. तुमची जेवढी क्षमता असेल तेवढंच तुम्ही या ठिकाणी मान्य करा. तुमची क्षमता नसेल ते तुम्ही मान्य करू नका आणि तुमच्या क्षमता ओळखा. उघडून ओंजळी घ्यावी मनातली तळी. उघडून ओंजळीत तुमच्या मनामध्ये काय आहे, तुमच्यामध्ये क्षमता किती आहे, तुम्ही काय करू शकता हे तुम्ही समजून घ्या आणि ते समजून घेतल्यानंतरच तुम्ही या ठिकाणी प्रयत्न करा. विनाकारण स्वप्न पाहण्यात काहीही अर्थ नाही. की मोठे मोठे स्वप्न पाहायचे पण ते जर आपल्या हातातून खऱ्या अर्थाने साकार होत नसतील, पूर्ण होत नसतील तर स्वप्न पाहण्याला अर्थ नाही. त्यासाठी प्रयत्नवादी असणे आवश्यक आहे. विद्यार्थी मित्रांनो, बासी मर्ढेकरांची कविता तुम्हाला माहितीच असेल. त्यांची कविता म्हणजे गणपतवाडी. गणपतवाडी विडी पितांना चावायाचा नुसतीच काढी, अण म्हणायचा मनाशीच की या जागेवर बांधीन वाडी. म्हणजे तो फक्त स्वप्न पाहत होता. गरिबीमुळे त्याचं छोटंसं दुकान होतं आणि स्वप्न पाहण्यातच तो आयुष्य घालवायचा. असं स्वप्न पाहत असताना त्याच्या त्या दुकानातील एका खोक्याला लात त्यांनी मारली. त्या लातेमुळे त्या खोका खाली पडला आणि त्या खोक्यामध्ये असणारे काचेचे भांडे फुटले. ही गोष्ट तुम्हाला माहितीच आहे. आणि म्हणूनच तुमच्या क्षमता ओळखून तुम्ही प्रयत्नवादी असा, प्रयत्न करा तरच तुम्हाला यश या ठिकाणी संपादन होईल. कवयित्री पुढे म्हणतात, जरा लागेलच तिथे खोद आणखी जरासे. अरे प्रयत्न कर, प्रयत्न केल्यानंतरच तू यशस्वी होणार. उदाहरणार्थ, यशाची सीडी चढून जात असताना प्रत्येकाला असे अनुभव येतात की 95 पायऱ्या आपण त्या शिखराच्या या ठिकाणी चढलेलो असतो. हे यशाचं शिखर आहे, हे आपलं ध्येय आहे. हे ध्येय आपल्याला उदाहरणार्थ पूर्ण करायचं आहे. इथपर्यंत आपण जाऊन पोहोचलो, यशाच्या ह्या सीड्या आपण
95 सीडी आपण पार केली, आता फक्त 5 सीडी आपल्या बाकी आहे. त्या जर आपण पूर्ण केल्या तर निश्चितच आपल्याला यश संपादन होणार आहे. पण विद्यार्थी मित्रांनो, समाजातील फक्त 90% लोक इथपर्यंत पोहोचतात आणि याच्या पुढे जात असताना मात्र कुठेतरी त्यांना इथे अपयश येते आणि अपयशाने ते खचून जातात. कवयित्रींना हेच सांगायचं आहे की अपयश जरी आलं तरी या ठिकाणी तुम्ही खचून जाऊ नका. आणि म्हणूनच म्हणतात ना, कोशिश करने वालों की हार नहीं होती, कोशिश करने वालों की हार नहीं होती, लहरों से डरकर नौका कभी पार नहीं होती, असफलता एक चुनौती है स्वीकार करो, क्या कमी रह गया ओ देखो और सुधार करो. तर ही यशाची सीडी जर आपल्याला गाठायची असेल तर निश्चितच आपल्याला प्रयत्न करावे लागतील. पण हे प्रयत्न आपल्याला थोडेसे करायचे आहेत, कारण 95% काम आपलं झालेलं आहे आणि आपल्याला फक्त 5 सीड्या या ठिकाणी पूर्ण करायच्या आहेत. मग थोडेसे जर तुम्ही प्रयत्न केले तर नक्कीच यश तुम्हाला मिळू शकते. आणि विद्यार्थी मित्रांनो, आपले इथे चुकते. आता या स्पर्धेच्या युगामध्ये विविध स्पर्धा परीक्षा देत असतानाही सुरुवातीला आपल्याला अपयश येते आणि मानवी स्वभाव आहे, अपयश आलं की आपण खचून जातो, निराश होतो, नैराश्य आपल्यामध्ये निर्माण होते. जसं आताही तुमच्यामध्ये नैराश्य निर्माण झालेलं आहे की आता या कोरोनाचा प्रादुर्भाव समाजामध्ये वाढलेला आहे. मग आमच्या परीक्षा होणार किंवा नाही, किती अभ्यासक्रम आमच्या या पाठ्यपुस्तकाचा किती अभ्यासक्रम आमच्या परीक्षेमध्ये राहणार आहे, नेमका कोणता अभ्यासक्रम आम्हाला करायचा, परीक्षा कधी होणार आहे, असं एक नैराश्याचं वातावरण तुमच्या मनामध्ये निर्माण झालेलं आहे. पण कवयित्री सांगतात की ती निराशा झटकून टाका आणि आशावादी राहा. परीक्षा होणारच आहे, तुमच्या निर्धारित अभ्यासक्रमावर परीक्षा होणार आहे आणि तुम्हाला तो अभ्यासक्रम शिकायचा आहे. असा जर तुम्ही आशावाद ठेवला की नाही, माझी परीक्षा मार्च महिन्यातच होणार आहे आणि त्यासाठी मला हा अभ्यासक्रम पूर्ण करायचा आहे, तर विद्यार्थी मित्रांनो, निश्चितच तुमचा अभ्यासक्रम पूर्ण होईल. स्पर्धा परीक्षेच्या बाबतीतही आपण तेच पाहतो की आपण 95% या ठिकाणी सीडी आपण चढून जातो आणि थोडेसे जर प्रयत्न केले तर आपल्याला यश निश्चित संपादन होऊ शकते. आणि तेच आपल्याला या कवितेतून शिकायचं आहे, आशावादी राहायचं आहे. थोडेसे जर प्रयत्न केले तर तुमचं स्वप्न, तुमचं ध्येय या ठिकाणी निश्चितच पूर्ण होईल. कवयित्री म्हणतात, जरा लागेलच तिथे खोद आणखी जरासे. अरे, थोडेसे प्रयत्न केले की यश तुला या ठिकाणी नक्की लागणारच आहे. झरा म्हणजेच या ठिकाणी प्रयत्नवादाची संकल्पना आहे. कवयित्रीने शेवटच्या कडव्यामध्ये आपल्याला प्रयत्नवादी राहायला सांगितलेलं आहे. या कडव्याच्या शेवटच्या 2 ओळी म्हणजे आपल्या मनामध्ये आशावाद निर्माण करणारे आहेत, आपल्याला प्रयत्नवादी बनवणारे आहेत. आणि म्हणून कवयित्री म्हणतात, खोद आणखी थोडेसे. अरे, तू आतापर्यंत इतके प्रयत्न केलेस, पण आणखी थोडेसे प्रयत्न कर, म्हणजे निश्चितच तुला यश प्राप्त होईल. उमेदीने जगायला बळ लागेल थोडेसे. अरे, उमेदीने जर जगायचं असेल, या ठिकाणी उमेदीने म्हणजे जिद्दीने. अरे, तुला जिद्दीने जगायचं असेल तर थोडं बळ म्हणजेच थोडी शक्ती या ठिकाणी लागणारच आहे. आणि म्हणूनच ही शक्ती तुला आशावादातून निर्माण होणार आहे की मी हे करणार आहे, माझ्याकडून हे होणार आहे. आणि म्हणूनच कवयित्री म्हणतात की प्रयत्न केल्यानंतर त्या ठिकाणी तुला निर्मळ झरा जो आहे तो निश्चितच लागणार आहे. प्रयत्न, सकारात्मकता आणि जिद्द यांच्या बळावर पुढे जाताना कधीतरी अशी वेळ येते की आपण खचून जातो, मागे सरतो आणि तेव्हा मात्र तो आपल्या कसोटीचा क्षण असतो. तिथे जर आपण प्रयत्न केले, आणखी थोडे प्रयत्न केले, थोडे कष्ट केले तर निश्चितच आपण आपल्या जीवनामध्ये यशस्वी होतो. अशा पद्धतीने कवयित्रीने आपल्यामध्ये आशावाद निर्माण करणारी, प्रयत्नवादांची जोपासना करणारी, आपल्या मनाला उमेद निर्माण करून देणारी ही कविता या ठिकाणी सांगितलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, ही कविता अभ्यासल्यानंतर ती आपल्याला निश्चितच आवडेल, कारण प्रत्येक ओळीतून आपली एक उमेद, आपली उर्मी, आपल्याला प्रेरणा कवयित्रींनी या कडव्यामधून निर्माण करून दिलेली आहे. आणि सद्य परिस्थितीमध्ये ही कविता आपल्या जीवनाला या ठिकाणी लागू होणारी आहे. कवितेचा भावार्थ आपण या ठिकाणी पाहिला. प्रयत्न केल्यानंतरच आपल्याला जीवनामध्ये यश प्राप्त होते, यश संपादन होते. खरोखर तुम्ही या विषयाशी सहमत आहात का?
तर निश्चितच तुमचे विचार तुम्ही या ठिकाणी आपल्या वहीमध्ये लिहून काढू शकता। तसेच ज्याप्रमाणे अरुणिमाने आपल्या जीवनामध्ये प्रयत्न आणि कष्ट केले, एव्हरेस्ट शिखर तिने सर केलं, अशा अपंग अरुणिमासारख्या आणखीही समाजामध्ये बऱ्याच व्यक्ती होऊन गेलेल्या आहेत की त्यांनी जीवनामध्ये खूप प्रयत्न केले आणि ते यशस्वी झाले। अशाही व्यक्तींची नावं, अशाही व्यक्तींचा इतिहास आपल्याला या ठिकाणी पाहता येईल। त्याही व्यक्तींची आपल्या वहीमध्ये आपण नोंद करायची आहे। धन्यवाद। या ठिकाणी आपण थांबू।